जयश्री त्यांच्या रोजच्या वापरातल्याच साड्या किती महाग असतात. लग्नातल्या साड्या आणखी किती महाग असतील काय माहिती. आणि त्यांचं एकट्याच नाही, सगळ्यांचंच मानपान बघायचं ना आपल्याला. हो ना. मला तर बाई टेन्शनच आलंय. एवढे पैसे आपण कुठून उभे करायचे? बाबा हे ऍपल खाऊन घ्या आणि झोपा लवकर. उद्या जायचंय ना आपल्याला. गुड नाईट. गुड नाईट. सुशीला, जरा हळू बोलायचं ना. नशीब बसून ऐकलं नाही. ऐकलं असतं ना त्या सगळ्या गोष्टीला तिने नकार दिला असता. हो, चुकून बोलले मोठ्याने. सॉरी. आई बाबा, तुम्ही कितीही माझ्यापासून लपवत असाल, मी आल्यावर विषय बदलण्याचा प्रयत्न जरी करत असाल, तरी मला तुमचं टेन्शन कळतंय. आणि आता जसजसं लग्न जवळ येणार तसतसं खर्चाच्या भारामुळे दोघांनाही खूप टेन्शन येणार. आणि काही झालं तरी माझ्यामुळे आईबाबांना त्रास होता कामा. मला उद्या आकाश आणि त्यांच्या घरच्यांशी बोलायलाच पाहिजे. जयश्री, मंगल, अरे राहिल्या कुठे बायका? अरे या काय पण झाल्या? कमाल झाली तुमची. अगं बस्ता बांधायला निघालात ना तुम्ही, मग टाइमपास काय करत बसला? अरे नाही, चहा घेतली असते. अरे तिथे चहा, नाश्ता, कोल्ड्रिंक सगळं मिळतं. आणि नाही तुम्हाला ना गुस्साच नाहीये. कमाल झालं. कसल्या बायका. चला चल 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 चल. नशीब नशीब रे बाबा, अखिल तरी तयार आहे. अरे हा काय, हा भास्कर कुठे राहिला? काय माहिती. त्याला सांगितलं होतं मी आवरून रेडी राहा म्हणून. दादा तो कसला रेडी राहतोय? तो अवनीच्या मागे पुढे फिरत असेल. म्हणत असेल अरे मला शॉर्ट दे, पॅन्ट दे. कोणाचं आहे? ए मी काय टाइमपास करत नाही. किती मस्त आहे. मला पण काढायचं. आता माझा पण फोटो काढ. घे किनू, आपलं काही खरं नाही. 2 तास आपण अडकलो. हो गप गप काढ माझा फोटो. चल बरं झालं तू आलीस. चल ना माझा फोटो काढ ना. त्या माझा फोटोच नाही काढत. अगं अखिल काकाचं काही खरं नाही. काय ग? हॅलो हॅलो. अरे अखिल काका, मीराज तू ती तनय आली. तू फोन कट करत होतास ना, तिचे हातात चिडली ती. मी आपला चहा संपवते. कुठे गेला असेल अखिल असं घाईघाईत, कोणालाही न सांगता? गेला असेल कुठे तरी. आई वहिनी, तू जसा घाईघाईत गेला ना, असंच कुठेतरी गेलाय असं नाही वाटलं ग. म्हणजे बघ ना, त्याला येणारे सततचे फोन आल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर होणारी त्रेधा तिरपीट. स्वामीजी जसं म्हणाले होते तसं खरं होणार की काय? तेव्हा नको रे बाबा असं काही करूस. मी आलेच. हो चालेल. गेला कुठे पण काही काही नाही असा. कुठे का जाईना. मला मजा येणार आहे मात्र. कशाला खोटं बोलतोयस अखिल? हा कशाला खोटं बोलतोयस? वहिनी हा अगं हा वहिनी. तनया, तनया शांत. काय झालंय मला सांग. काय झालंय? नाही मी सांगणार आहे आज. फायनली मला कोणीतरी भेटलंय सांगायला, माझं दुःख शेअर करायला. बसू वहिनी. हा अखिल मला फसवतोय अगं. वहिनी अगं तुला सांगते, आम्ही दोघं लहानपणापासून एकमेकांना ओळखतो आणि गेली 2 वर्ष झाली आम्ही डेट करतो एकमेकांना. आधी मला वाटलं की आमचं नातं नवीन आहे,
एकमेकांना ओळखून घेऊ आणि मग घरी सांगू. नंतर याचं शिक्षण पूर्ण व्हायचं होतं आणि आता तर काय, आता एक नवीन कारण. वहिनी हा माझ्याशी खोटं बोलतोय का, मला फसवतोय. वहिनी हा रोज मला बोलवतो, रोज म्हणतो आज घरी सांगू, उद्या घरी सांगू. मला रोज खोट्या शब्दात देतो की आपण लग्न करू. पण जेव्हा केव्हा घरी सांगायची वेळ येते, वहिनी हा माझं नावही घेत नाही का त्याच्या आईसमोर.